नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं ज्ञानगंगा एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, आपण जी 10 ची प्रिलिम मॉक टेस्ट घेतली, तर त्या टेस्टचं मित्रांनो आपण काय सोल्युशन मित्रांनो डिटेल मध्ये आपण घेतोय. तर त्याच्यात पहिला पार्ट मी ऑलरेडी कंप्लीट केलाय. पहिल्या पार्ट मध्ये मित्रांनो बघा, क्वेश्चन 2 पर्यंत आपण कंप्लीट केलंय. जर कोणी बघितला नसेल आधीचा पार्ट, तर त्यांनी आवर्जून पहिला पार्ट बघायचा आहे. ओके. आणि आपल्याला मॅथ्स मध्ये काही करून आउट ऑफ स्कोर आला पाहिजे, त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय हे राहिलेल्या दिवसात आपल्याला काय घ्यायची, मेहनत घ्यायची. ओके. चला मग आता क्वेश्चन 3 काय दिलेलं आहे मित्रांनो, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स एनी टू. काय दिलंय बघा, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रॅमर्स मेथड. ओके. क्वेश्चन 3 च फर्स्ट, ओके, बाय क्रॅमर्स मेथड सांगितलंय मित्रांनो. ओके. इक्वेशन काय बघा, बघा 6x मायनस 3y इक्वल टू काय -10. आणि सेकंड इक्वेशन काय आहे, 3x प्लस 5y. ओके. हा मायनस तिकडे येताना काय होईल, +8 होईल. सगळ्यात आधी इथे मित्रांनो आपण काय काढतो, डी ची व्हॅल्यू काढतो. काय काढतो, डी. बघा डी काढताना मित्रांनो बघा, पहिल्या कॉलम मध्ये एक्स चे कोइफिशियंट लिहायचे. बघा एक्स चे कोइफिशियंट किती, 6 आणि 3. आणि सेकंड कॉलम मध्ये वाय चे किती, -3 आणि 5. क्लिअर. काय सांगितलं, डी चे कोइफिशियंट लिहायचे. कोणाचे, डी चे. बघा किती, 6 आणि 3 आणि हा -3 आणि 5. मग आपण हा डिटर्मिनंट 2/2 कसा सोडवतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आधी ही लेफ्ट हँड साइडच करायची. बघा 6 इंटू 5, 6 इंटू 5 किती, 30. मध्ये कंपल्सरी मायनस साइन. ओके. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 3 इंटू -3 -9. हे मायनस मायनस काय होईल, +9. 30 + 9 किती, 39. तर याचा आन्सर काय येणार आहे मित्रांनो, 39. सगळ्यात आधी डी ची व्हॅल्यू काढून घ्यायची. नंतर डीएक्स. नंतर काय रे, डीएक्स. डीएक्स काढताना मित्रांनो बघा काय करायचं, एक्सच्या कॉलम मध्ये ही राईट हँड साइड वाले टाकायचे. राईट हँड साइडला काय, -10 आणि 8. कळलं का. आणि डीवाय काढताना वायच्या कॉलम मध्ये पहिला एक्स असतो, दुसरा वायचा असतो. डीएक्स काढताना एक्सच्या कॉलम मध्ये आणि डीवाय काढताना वायच्या कॉलम मध्ये ती राईट हँड साइड टाकायची. कळलं का. आणि बाकीच्या इथे डी मधून जसे तसे घ्यायचे. डी मध्ये काय बघा, आता इथे काय -3 आणि 5 बरोबर आहे. आणि इथे काय 6 आणि 3. पहिल्या कॉलम मध्ये काय 6 3. कळलं का, समजलं काय सांगितलं मी. ओके. नंतर काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. -10 इंटू 5 किती, -50. मध्ये कंपल्सरी मायनस साइन. 8 इंटू -3 किती, -24. मायनस मायनस काय होईल मित्रांनो, प्लस. तर काय येईल, -50 प्लस 24. याचा आन्सर काय येणार आहे, -26. काही डाऊट. सेम याचं 8 इंटू 6 किती मित्रांनो, 48. मध्ये कंपल्सरी मायनस साइन. -10 इंटू 3 किती, -30. मायनस मायनस काय होईल, +30. 48 प्लस 30 किती, 78. काही डाऊट, समजलंय. मग आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची, एक्स आणि वाय. ओके. तर मग बघा, देअर फोर एक्स इज इक्वल टू काय, कसं काढणार, dx अपॉन डी. एक्स इज इक्वल टू काय, dx अपॉन डी. आणि y इक्वल टू dy अपॉन डी. चला यांच्या व्हॅल्यू काय आल्या बघा. बघा चला, dx अपॉन डी. dx किती, -26 आणि d किती, 39. आणि हा काय, dy 78. ओके. चला, -26 अपॉन 39 आणि 78 अपॉन 39 येईल असं. चला 2 च्या टेबल मध्ये येतात, तर काय येईल, -2 अपॉन 3. आणि हे काय, हे डायरेक्ट डिवाइड होते. 2 1 31, 9 1 जा 39, 39 2 जा 78. तर याचा आन्सर काय येईल, 2 येईल. काही डाऊट. ओके. देअरफॉर एक्स कॉमा वाय इक्वल टू काय आलं सोल्युशन, -2/3 आणि 2 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. समजलंय. क्रॅमर्स रूल एकदम सोपा आहे मित्रांनो. काय आधी डी ची व्हॅल्यू काढून घ्यायची. बघा
डी ची व्हॅल्यू कशी काढतो, आधी हे इक्वेशन लिहून घ्यायचे. ओके, सगळ्यात आधी हा बघा, हा -8 इकडे येताना +8 राईट हँड साईडला टाकायचं त्याला. डी काढताना हा एक्सचा कॉलम असतो, हा वायचा, इथं एक्सचे कोइफिशियंट, इथे वायचे कोइफिशियंट. नंतर dx काढताना बघा, एक्सच्या कॉलम मध्ये राईट हँड साईड टाकायची आणि हे डी मधून जसंच्या तसं घ्यायचं. कळालं का? सेम dy काढताना वायच्या कॉलम मध्ये राईट हँड साईड टाकायची आणि हे डी च्या कॉलम मध्ये जसं तसं, आणि नंतर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ती व्हॅल्यू काढतो. तर नंतर x इज इक्वल टू काय, dx अपॉन डी आणि y इक्वल टू dy अपॉन डी. राहील लक्षात? येईल का क्रॅमर्स रूलवरचा क्वेश्चन सोडवता? चला जायचं पुढे. पुढचं काय मित्रांनो, चेक द फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. हा आहे का नाही ते आपल्याला काय करायचंय, चेक करायचंय. 3 2. चला आता हे झालंय का, मग मी हे रब करून काय आपण इथलं इथं सोडूया. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. चला जायचं पुढे. काही डाऊट याच्यात, समजलंय? याचा आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला झालं. चला जायचं पुढे. चला क्वेश्चन 3 काय मित्रांनो बघा, 3 मध्ये 2. एकच मिनिट, आपला 3चा ए राहिलाय बरं का. मागच्या याच्यात क्वेश्चन 2 पर्यंतच झालं होतं. ठीक आहे, 3चा ए आपण आता मी बी घेतलाच आहे, तर आधी बी सोडून घेऊया, मग ए कडे जाऊया. मागच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 2 पर्यंत झालं होतं, 3चा ए राहून गेला. ओके, 3चा ए आपण काय करूया आता, क्वेश्चन 3 बी चालू आहे ना, तर बी चा आपण आधी सोडून घेऊया. ओके, इथं टाकूया क्वेश्चन 3 बी. बी चा तो पहिला झाला, बरोबर आहे, हा बी चा सेकंड. ओके, चला बी चा सेकंड काय मित्रांनो बघा, चेक द फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. काय गिव्हन इक्वेशन काय बघा, x+2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय मित्रांनो, 2x². बरोबर आहे का? चला, हा काय रे, ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ब्रॅकेट काय मध्ये प्लस असेल तर ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला वापरतो, आणि मायनस असेल तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग हा इथं प्लस आहे म्हणजे काय, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय ए स्क्वेअर, ए कोण आहे एक्स, तर एक्स स्क्वेअर प्लस 2ab. बघा 2ab, बी किती 2, 2 2 जार 4, 4 इंटू एक्स 4x प्लस बी स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4. येईल का असं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार इक्वल टू 2x². काही डाऊट मित्रांनो? इथं काय यूज केलंय ते लिहा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय रे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. काही डाऊट? ओके, चला मित्रांनो बघा, एक स्क्वेअरच्या टर्म सोबत घ्या. बघा, छोट्याला मोठ्याकडे नेतो, मग हा छोटा आहे ना, मग याला इकडे ने, हा प्लस इकडे येताना काय होईल, मायनस 2x² मधून हा एक स्क्वेअर गेला, किती राहिलं, प्लस 1x². हा इकडे नेला तर हे सर्व इकडे जातील, प्लस 4x इकडे त्यांना -4x, हा +4 इकडे त्यांना -4 इक्वल टू 0. बघा काय रे, स्क्वेअरच्या टर्म मध्ये म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, आहे. डिग्री 2 आहे ना, म्हणजे काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग लिहा, फक्त एवढंच चेक करायचं होतं की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. स्क्वेअरच्या टर्म मध्ये येते म्हणजे काय, गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहा, गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सर हा तर सोपं होतं, सोपं, बस एवढंच चेक करायचं होतं क्वाड्रॅटिक आहे का नाही. कळालं का? काही डाऊट? चला स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी. झालंय. चला जायचं पुढे. क्वेश्चन 3b चा थर्ड क्वेश्चन. सेकंड सोपा होता, सोपा होता. चला थर्ड क्वेश्चन काय मित्रांनो बघूया आपण आता. काय थर्ड, काय दिलेले रे, 2 डिफरंट डाईस आर थ्रोन सायमल्टेनियसली. काय सांगितलंय, 2 डाईस आर थ्रोन सायमल्टेनियसली, आर थ्रोन सायमल्टेनियसली.
ओके, देअरफॉर सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू काय रे, सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू काय रे, दोन डाईस जेव्हा थ्रो करतो तेव्हा कसं येतं सॅम्पल स्पेस, पहिल्या डाईसवर 1, दुसऱ्या डाईसवर 1, पहिल्या डाईसवर 1, दुसऱ्या डाईसवर 2, पहिल्या डाईसवर 1, दुसऱ्या डाईसवर 3, पहिल्या डाईसवर 1, दुसऱ्या डाईसवर 4, पहिल्या डाईसवर 1, दुसऱ्या डाईसवर 5, पहिल्या डाईसवर 1, दुसऱ्या डाईसवर 6. बरोबर आहे का? सेम पहिल्या डाईसवर 2, दुसऱ्या डाईसवर 1, पहिल्या डाईसवर 2, दुसऱ्या डाईसवर 2, पहिल्या डाईसवर 2, दुसऱ्या डाईसवर 3, पहिल्या डाईसवर 2, दुसऱ्या डाईसवर 4, पहिल्या डाईसवर 2, दुसऱ्या डाईसवर 5, पहिल्या डाईसवर 2, दुसऱ्या डाईसवर 6. बरोबर आहे का? सेम पहिल्या डाईसवर 3, दुसऱ्या डाईसवर 1, पहिल्या डाईसवर 3, दुसऱ्या डाईसवर 2, पहिल्या डाईसवर 3, दुसऱ्या डाईसवर 3, पहिल्या डाईसवर 3, दुसऱ्या डाईसवर 4, पहिल्या डाईसवर 3, दुसऱ्या डाईसवर 5, पहिल्या डाईसवर 3, दुसऱ्या डाईसवर 6. बरोबर आहे का? सेम पहिल्या डाईसवर 4, दुसऱ्या डाईसवर 1, पहिल्या डाईसवर 4, दुसऱ्या डाईसवर 2, 4 3, 4 4, 4 5 आणि 4 6. ओके, सेम पहिल्या डाईसवर 5, दुसऱ्या डाईसवर 1, पहिल्या डाईसवर 5, दुसऱ्या डाईसवर 2, पहिल्या डाईसवर 5, दुसऱ्या डाईसवर 3, पहिल्या डाईसवर 5, दुसऱ्या डाईसवर 4, 5 5 5 6. बरोबर आहे का? चला सेम पहिल्या डाईसवर 6, दुसऱ्या डाईसवर 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5, 6 6. चला येईल का असं? काय डाऊट? चला टोटल सॅम्पल पॉइंट्स किती झाले रे मग? एन ऑफ एस इज इक्वल टू 36. काल जेव्हा दोन डाईस रोल करतो तर फेकतो ओके एकाच वेळेस, तर काय रे टोटल सॅम्पल पॉइंट किती येतात? 36. लक्षात ठेवा. आता काय म्हटलंय? फाइंड द प्रोबॅबिलिटी. काय रे प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी विचारली. पहिलं काय? इव्हेंट ए सम इज 7. ओके, सम 7. मग बघा काय पाहिजे आपल्याला? पहिला लेट इव्हेंट ए फर्स्ट. लेट काय रे? इव्हेंट ए सम इज 7. काय पाहिजे? सम इज 7. मग सेम 7 वाले सॅम्पल स्पेस काय येईल बघा. काय रे? 1 प्लस 6 7 होतात. सम 7 पाहिजे ना. या लगेच याच्या अपोजिट 6 प्लस 1 7. लगेच ते अपोजिट पण लगेच लिहून टाकायचे. सेम 2 प्लस 5 किती रे? 7. 5 प्लस 2 7. बरोबर आहे का मित्रांनो? काही डाऊट? ओके, चला नेक्स्ट. नेक्स्ट 2 वाला झाले. आता 3 वाला. 3 प्लस 4 7 आणि त्याच्या अपोजिट 4 प्लस 3 7. काही डाऊट? बस येतील का एवढे? चला टोटल किती येतील रे मग? 6. देअरफॉर एन ऑफ ए इज इक्वल टू किती? 6. प्रोबॅबिलिटी काढायची. चला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय? खाली टोटल सॅम्पल स्पेस घेतो. टोटल सॅम्पल स्पेस म्हणजे एन ऑफ एस. खाली काय? प्रोबॅबिलिटी काढताना लक्षात ठेवा मित्रांनो, खाली टोटल सॅम्पल स्पेस घ्यायचा आणि वरती ज्याची प्रोबॅबिलिटी विचारली ना त्याचा सॅम्पल स्पेस घ्यायचा. कोणाची प्रोबॅबिलिटी विचारली? सम इज 7. मग त्याचा सॅम्पल स्पेस म्हणजेच काय? एन ऑफ ए. चला एन ऑफ ए किती रे? 6. 6 अपॉन 36 म्हणजेच किती? 6 ने डिवाइड केल्यावर 1/6. काही डाऊट? सोपं होतं. चला इव्हेंट बी सेकंड क्वेश्चन याच्यातला काय बघा. लेट काय मित्रांनो? इव्हेंट बी. इव्हेंट बी काय? इव्हेंट बी बघा काय दिलेलं आहे आपल्याला. सेकंड सम इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. काय रे? सम इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. सम इज लेस दॅन or equal to 3 or equal to 3. सम एक तर 3 पाहिजे किंवा 3 पेक्षा लेस पाहिजे. बरोबर आहे का? चला बी याचा सॅम्पल स्पेस काय येईल रे? चला सगळ्यात आधी सम काय? आता बघा सम इथं 2 पासून सुरुवात होते मित्रांनो. बघा 1 प्लस 1 2. पहिला 1 प्लस 1 2 म्हणजे सम 2 पासून सुरुवात होते. मग 3 पेक्षा लेस म्हणजे 2 सम. 2 सम वाले कोण कोण आहे? एक 1 1च आहे. 1 प्लस 1 2. बरोबर आहे. 3 सम वाले कोण आहे? एक 1 प्लस 2 3 आणि एक 2 प्लस 1 3. झाले. एक तर सम 2 आणि 3.
लेस दॅन ऑर इक्वल टू 3 ना, मग इक्वल टू 3 वाले कोण, हे 2, आणि लेस दॅन म्हणजे 2, 3 पेक्षा कमी कोण, सम 2, सम 1 वाला येईल का इथे, नाही, सम 2 पासून सुरुवात होते, 1 प्लस 1 2, मग एन ऑफ बी किती रे, इथं 3 आहे, बरोबर आहे, एन ऑफ बी किती मित्रांनो 3, तर देअरफॉर पी ऑफ बी काय येईल, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस, ओके, चला एन ऑफ बी किती 3, 3 अपॉन 36, 3 ने डिवाइड केल्यावर 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 2 जा 6, काय आला आन्सर 1/12, ओके, चला आता याच्यातलं थर्ड काय मित्रांनो बघा, थर्ड लेट इव्हेंट सी, काय इव्हेंट सी, काय दिलेले आपल्याला बघा पेपर मध्ये, काय होतं, सम इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, बघा सेम आहे, सम इज लेस दॅन or इक्वल टू 10, काय रे, सम ही एकतर 10 पाहिजे किंवा 10 पेक्षा कमी, सम कुठून 2 पासून सुरू होते, पहिलं 2 वाले घ्या, चला 2 वाले कोण येईल रे, 1 प्लस 1 2, बस 2, सम 3 वाले कोण येईल, 1 प्लस 2 आणि 2 प्लस 1, बरोबर आहे का, हे 3 वाले झाले, 4 वाले कोण कोण येईल, एक 1 3, 3 1, एक 2 2, येतील का एवढे, सम 4 वाले, सम 5 वाले सांगा, 1 4, त्याच्या अपोजिट 4 1, 2 3, त्याच्या अपोजिट 3 2, हे काय झाले 5 वाले झाले, बरोबर आहे, कळालं, आता सम 6 वाले, 1 5, त्याच्या अपोजिट 5 1, 2 4, त्याच्या अपोजिट 4 2, आणि 3 3, सम 6 वाले, ओके, सम 7 वाले कोण कोण येतील, 1 6, त्याच्या अपोजिट 6 1, 2 5, त्याच्या अपोजिट 5 2, बरोबर आहे का, 3 4, त्याच्या अपोजिट 4 3, येतील एवढे, काही डाऊट, यस, हे झाले सम 7 वाले, सम 8 वाले कोण येतील आता, 2 6, त्याच्या अपोजिट 6 2, 3 5, त्याच्या अपोजिट 5 3, बरोबर आहे का, आणि एक 4 4, सम 8 वाले, सम 9 वाले कोण कोण येतील सांगा, 3 6, त्याच्या अपोजिट 6 3, 4 5, त्याच्या अपोजिट 5 4, हे झाले सम 9 वाले, सम 10 वाले कोण कोण येतील, सम 10 वाले 4 6, त्याच्या अपोजिट 6 4, आणि एक 5 5, सम 11 वाले 5 6, त्याच्या अपोजिट 6 5, आणि सम 12 वाले एकच येईल, नाही सम इक्वल टू 10 येणार आहे, 11 12 कशाला घ्यायचंय आपल्याला, जास्तीत जास्त 10 पर्यंतच आहे, त्याच्याकडे लक्षच गेलं नाही माझं, सम काय म्हटलं होतं, लेस दॅन ऑर इक्वल टू 10, म्हणजे 10 पर्यंतच पाहिजे होतं आपल्याला, येतील का एवढे, चला काउंट करा, एन ऑफ सी, एन ऑफ सी किती येतील बघा, 1 2 3 4 5 6, 6 6 12 18 24 30, 31 32 33, किती आलं 33, तर पी ऑफ सी इज इक्वल टू काय रे, एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस, एन ऑफ सी किती 33, 33 अपॉन 36, 3 ने डिवाइड करा, 3 1 जा 3 1 जा 3 1 जा 3 2 जा, तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो 11/12, चेक करा एकदा, काही डाऊट, समजलंय सगळ्यांना, सोपं होतं, कळालं का रे, सम इक्वल टू 10 आणि 10 पेक्षा कमी, 10 पेक्षा कमी मग सम 2 3 4 हे सर्वच येतील ना, कळालं, काही डाऊट, सोपा होता, सोपा होता, चला आता पुढचा क्वेश्चन काय, स्क्रीनशॉट काढला का तुम्ही, चला स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे मला पुढे जाता येईल, जायचं पुढे, चला याचा पण स्क्रीनशॉट काढला का,
आता क्वेश्चन 3 झाला. आता क्वेश्चन 4 काय बघा, क्वेश्चन 4. चलो काय आता पुढचा क्वेश्चन 4th नंबर. फॉर सिक्वेन्स tn इफ sn इज इक्वल टू n अपॉन n प्लस 1 देन फाइंड फर्स्ट 3 टर्म्स ऑफ tn. आता इथं sn दिलेलं आहे, मग आपल्याला काय रे sn इज इक्वल टू काय माहिती, वी नो sn म्हणजेच काय रे, सम ऑफ टर्म्स t1 प्लस t2 प्लस t3. sn म्हणजे सम ना, सम कसे काढतो, प्रत्येक टर्मचे ऍडिशन करतो, बरोबर आहे, प्लस डॅश डॅश टू tn. ओके चला, आता काय दिलेलं आहे, एस एन चा फॉर्म्युला दिलाय, एस एन इज इक्वल टू काय दिलंय, एन अपॉन एन प्लस 1. आपले जर एन ची व्हॅल्यू 1 टाकली फॉर एन इज इक्वल टू 1, तर एस वन इज इक्वल टू काय रे, एन ची व्हॅल्यू 1, 1 अपॉन 1 प्लस 1 म्हणजेच किती, 2, 1/2. काही डाऊट? ओके चला, हा एस वन म्हणजेच काय रे, पहिली टर्म T1 असते, बरोबर आहे, एस वन म्हणजेच काय T1. कारण बघा एस वन काढण्यासाठी फक्त T1 घ्यावं लागेल ना, एकच सम, बरोबर आहे. चला, एन इज इक्वल टू 2, एस टू इज इक्वल टू काय येईल, चला काय येईल रे, एन ची व्हॅल्यू 2 अपॉन 2 प्लस 1 किती, 3, 2/3. ओके चला, फॉर एन इज इक्वल टू 3, एस 3. ओके, एन ची व्हॅल्यू 3 टाकली, 3 अपॉन 3 प्लस 1 किती येईल, 3/4. आणि एन इज इक्वल टू 4, एस 4 इज इक्वल टू 4 अपॉन 4 प्लस 1 म्हणजेच किती, 4/5. काही डाऊट? ओके, मग आता आपल्याला टर्म काढायची आहे, पहिली टर्म तर भेटली T1. आता T2 काढण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, T2 म्हणजेच काय रे, S2 मायनस S1 असतो. T2 म्हणजेच काय, S2 मायनस S1. ओके, S2 काय मित्रांनो, 2/3. ओके, इक्वल टू 2/3 मायनस S1 किती, 1/2. काय करतो इथं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे का, 2 2 जार 4 मायनस 3 1 जार 3, 4 मायनस 3 किती, 1 अपॉन 3 2 जार 6. काय आलं हे, 1/6. सेम T3 इज इक्वल टू काय, S3 मायनस S2, बरोबर आहे, बरोबर आहे का, यस. चला S3 किती रे, 3/4. इथे S4 ची काही गरज नव्हती. ओके चला, T2 इज इक्वल टू S2 मायनस S1, तसं T3 इज इक्वल टू, कारण तीनच टर्म पाहिजे होतं ना आपल्याला, मग येऊन गेलं S3 मायनस S2, 3/4 मायनस 2/3. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 3 जार 9 मायनस 4 2 जार 8, 9 मायनस 8 किती रे, 1 अपॉन 4 3 जार 12. ओके, मग आपल्याला काय सांगितलं होतं, देन फाइंड फर्स्ट 3 टर्म्स, देअर फोर काय रे, देअर फोर फर्स्ट 3 टर्म्स आर, 3 टर्म्स आर काय रे, T1 T2 T3. T1 काय आपला 1/2 आहे, T2 काय 1/6 आणि T3 काय 1/12. ओके, काही डाऊट? सोपा होता आपण क्वेश्चन. तर अशा प्रकारे मित्रांनो क्वेश्चन 3B आपण काय केलेलं आहे, कम्प्लीट केलेलं आहे. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. आता क्वेश्चन 3A आपला राहिला आहे, तर तो आधी कम्प्लीट करूया. 3A राहिलाय ना आपला, कारण माझ्याकडून डायरेक्ट बी ला सुरुवात केली गेली होती, 3B ला. आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन 2 पर्यंत कम्प्लीट केलं होतं, ज्यांनी बघितलं नसेल बघून घ्या. ओके चला, झालंय का? आता क्वेश्चन 3A कडे जाऊया आपण मग. एकदम डिटेल मध्ये सांगतोय मित्रांनो, म्हणून त्याच्यामुळे वेळ जातोय, वेळ लागतोय, जातो नाही लागतोय. पहिलं बघा, 3A चा फर्स्ट क्वेश्चन काय आहे? काय दिलेलं आहे, टू सॉल्व गिवन इक्वेशन्स फिल द बॉक्सेस बिलो सुटेबली. ओके चला, मी थोडं याला इकडे घेतो मग.
क्वेश्चन 3A. Complete the following activity and rewrite, okay, to solve given equations. ओके, हे इक्वेशन मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे बघा, याच्यात या बॉक्स मध्ये काय येईल ते आपल्याला टाकायचंय. ओके, मग बघा काय रे इक्वेशन्स, काय गिव्हन इक्वेशन काय बघा, 5/x-1 प्लस काय 1/y-2 इक्वल टू किती 2 कॉमा काय 6/x-1 6/x-1 मायनस काय रे 3/y-2 इक्वल टू किती 1. काय सांगितलंय रिप्लेसिंग, दिलेलं आहे त्यांनी बघा, रिप्लेसिंग काय 1/x-1 इक्वल टू m अँड काय रे 1/y-2 इक्वल टू n. तर काय रे नवी हे इक्वेशन काय येतील देअरफॉर, मग काय येईल बघा, 1/x-1 m आहे तर काय होईल हा 5m होईल प्लस 1/y-2 n आहे तर n इक्वल टू 2 येईल का असं. ओके, काही डाऊट. दुसरं इक्वेशन काय येईल 6m-3n इक्वल टू 1. हे दिलेलं आहे बघा, हे बॉक्स मध्ये होतं तर हे बॉक्स मध्ये याला इक्वेशन 1 दिलं आपण आणि याला इक्वेशन 2 दिलं. क्लिअर इथपर्यंत, काही डाऊट. आता मित्रांनो कॅन्सल करण्यासाठी हे सायमल्टेनियसली तुम्हाला माहिती आहे बघा, कॅन्सल करण्यासाठी बघा आपण n ला कॅन्सल करूया कारण प्लस मायनस आहे ना, बरोबर आहे. मग इथं 3n आहे तर याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 1/3, बरोबर आहे का, कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने. तर काय येईल रे हे 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल 15m प्लस 3n इक्वल टू 3 2 जार 6 ने ऍज इट इज राहील 6m मायनस 3n इज इक्वल टू 1. बघा 3n सेम झालं का, आणि कॅन्सल करताना कधी पण प्लस मायनस कॅन्सल होतं, मग हाय का इथं प्लस मायनस, मग हे कॅन्सल कधी होतील रे ऍडिंग इक्वेशन्स, हे इक्वेशन ऍड केल्यानंतर काय होतील कॅन्सल. याला समजा याला 3 दिलं आणि 4, ऍडिंग इक्वेशन 3 and 4, 3 आणि 4 ला जर ऍड केलं तर हे काय होतील कॅन्सल. मग 15 प्लस 6 किती 21m इज इक्वल टू 6 प्लस 1 7. देअरफॉर m इज इक्वल टू काय येईल 7/21, बरोबर आहे. 7/21 म्हणजे 1/3. आता m ची व्हॅल्यू मित्रांनो कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकली तर आपल्याला कशाची भेटेल n ची भेटेल. कशात टाका 1 2 3 4 कशात टाका. समजा मी 2 मध्ये टाकलं, कशात टाकलं 2 मध्ये. मग बघा क्लिअर. मग आता इथे बघा, इथे लिहितो मी काय बघा, पुट किंवा सबस्टिट्यूट काय रे m इज इक्वल टू किती 1/3 इन इक्वेशन किती 2 मध्ये टाकलं तर काय येईल मित्रांनो बघा 6m ची व्हॅल्यू किती आहे 1/3 मायनस 3n इज इक्वल टू 1. काय 3 1 जार 3 2 जार, हा मायनस इकडे येताना प्लस होईल आणि हा प्लस इकडे येताना मायनस. बघा 3n इज इक्वल टू काय येईल रे, हा मायनस इकडे येताना प्लस 3n झाला. इथं काय उरलंय 2 1 जार 2 आणि हा प्लस 1 इकडे येताना मायनस 2 मायनस 1 किती 1. देअरफॉर n इज इक्वल टू काय येतोय 1/3. m पण 1/3 येतो आणि n पण काय येतो रे 1/3. आणि आपल्याला x आणि y पाहिजे तर मग बघा रिप्लेसिंग m and n बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यूज दिलेले आहे बघा. रिप्लेसिंग m and n बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यूज. हे इथं मित्रांनो काय करायचं हे सॉल्व्ह करायचं आणि हा बॉक्स हे सेम इथं हा बॉक्स मध्ये टाकायचं. लक्षात ठेवा शेवटी कळलं. मी आता इथे डायरेक्ट लिहितो बघा काय रे m आणि n ला रिप्लेस करायचं. ओरिजिनल काय होतं 1/x-1 m होतं. नाव बघा पुढच्या पेजवर लिहू. नाव काय रे बघा, थोडं मी पेज ऍड करतो इथं. नाव काय, नाव 1/x-1 काय होतं मित्रांनो n होतं. ओके, देअरफॉर काय येईल मग देअरफॉर 1/x-1 किंवा इकडे लिहितो खाली 1/x-1 m किती होता रे 1/3.
तर इथून काय येते देअरफॉर एक्स मायनस वन इक्वल टू 3 बरोबर आहे का. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येते 4 मायनस वन इकडे येताना प्लस वन होईल ना. 3 प्लस वन किती मित्रांनो 4. सेम वाय वालं करा. काय होतं वाय वालं 1 अपॉन वाय मायनस टू इक्वल टू एन होतं. एन काय 1/3 टाका ते 1 अपॉन वाय मायनस टू इक्वल टू एन. एन काय होतं रे 1/3 इक्वल टू एन. तर काय येईल 1 अपॉन वाय मायनस टू इक्वल टू 1/3. हा 1 1 सेम आहे. हे सेम तर हे पण सेम असेल बरोबर आहे. तर वाय मायनस टू इक्वल टू 3. तर वाय इक्वल टू काय येईल रे 3 प्लस टू किती 5. बघा या व्हॅल्यू मित्रांनो आपल्याला काय बॉक्स मध्ये रिप्लेस करायचे आहे समजलं. 4 आणि 5 एम आणि एन एक्स आणि वाय काय आलं 4 आणि 5. मग तुम्ही सेम हा बॉक्स बनवायचा आणि हे जे जे इथं ब्लँक पेस आहे तिथे टाकायचंय मित्रांनो. कळलंय समजलंय ओके. येईल मग चला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि शेवटी लिहून टाका एक्स वाय काय रे. एक्स काय होतं आपलं ते इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन इन्फॉर्मेशन. हे जसं दिलंय तसं ते लिहून टाकायचं तिथं बॉक्स मध्ये. कळालं का 3a फर्स्ट सोपा होता. सेकंड काय रे अ डाय इज थ्रोन. इथं दिलेलं आहे बघा अ डाय इज थ्रोन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग. एक डाय थ्रो केलेला आहे ओके. चला हे झालंय का करू करा हे पण स्क्रीनशॉट काढून घ्या याच. समजतंय सर्व डिटेल मध्ये सांगतोय ओके. चला लाईक सगळ्यांनी लाईक करायचंय सेशनला ओके. सगळ्यांनी जोर जोरात लाईक करायचंय. आणि जर आवडलं तर मला लय भारी शब्द खूप आवडतो तर लय भारी कमेंट होऊन जाऊ द्यायची सगळ्यांनी लय भारी ओके. लय भारी. चला झालंय करू मग मी हे राव. चला काय बघा सेकंड 3a चा सेकंड डाय इज थ्रोन. काय रे एकच डाय इथं थ्रो केलाय. सॅम्पल स्पेस काय येईल सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू एक डाय थ्रो केल्यावर काय रे 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. एन ऑफ एस टोटल किती 6. चला आता त्याच्यात 3 याची प्रोबॅबिलिटी विचारली मग एक एक बघा. फर्स्ट काय रे लेट इव्हेंट ए. लेट इव्हेंट ए काय अँड ऑड नंबर. कशाची प्रोबॅबिलिटी विचारली अँड ऑड नंबर ओके. ऑड नंबर. चला मग याचा सॅम्पल स्पेस काय रे ऑड नंबर कोण कोण इथं 1 3 5 बरोबर आहे का. एन ऑफ ए किती येणार आहे मित्रांनो 3 येणार आहे. तर याची प्रोबॅबिलिटी काय येईल पी ऑफ ए इज इक्वल टू काय रे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस बरोबर आहे का. चला 3/6 3/6 म्हणजे 1/2. खाली टोटल सॅम्पल स्पेस घ्यायचा मित्रांनो आणि वरती ज्याची प्रोबॅबिलिटी विचारली त्याचा सॅम्पल स्पेस घ्यायचा लक्षात ठेवा. चला जायचं पुढे. चला इव्हेंट बी काय अ परफेक्ट स्क्वेअर. लेट इव्हेंट बी ओके. इव्हेंट बी काय रे अ परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर कोण कोण इथं सांगा. एक 1 आहे आणि एक 4 आहे. ज्यांचे स्क्वेअर आहेत 1 चा स्क्वेअर 1 असतो ना आणि 2 चा स्क्वेअर 4. मग इथं परफेक्ट स्क्वेअर कोण आहे 1 आणि 4. मग एन ऑफ बी काय येतील टोटल 2 येतील. त्याची प्रोबॅबिलिटी पी ऑफ बी इज इक्वल टू काय मित्रांनो एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस ओके. 2/6 2/6 म्हणजे किती रे 1/3 किती 1/3. चला काही डाऊट समजलाय सगळ्यांना. चला थर्ड काय होता याच्यातला बघा अ नंबर ग्रेटर दॅन 3. अ नंबर ग्रेटर दॅन 3. थर्ड इव्हेंट सी. इव्हेंट सी अ नंबर ग्रेटर दॅन 3. अ नंबर काय ग्रेटर दॅन 3. नंबर काय पाहिजे रे ग्रेटर दॅन 3. मग ग्रेटर दॅन 3 म्हटलेलं आहे मग कोण येईल
4 5 6 बरोबर आहे का? मग एन ऑफ सी किती येतील इथं 3 येतील. तर पी ऑफ सी इज इक्वल टू काय येईल एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. तर काय येईल 3/6. 3/6 म्हणजे किती रे 1/2 काय येईल 1/2. काही डाऊट समजलाय? ओके. तर अशा प्रकारे हा सेकंड क्वेश्चन होता मित्रांनो 3A चा सेकंड क्वेश्चन. चला जायचं पुढे. 3B पण आपला सोडून झाला. आता 4A कडे जाऊया. इक्वेशन 4 एकच आहे आणि इक्वेशन 5 4 मध्ये 3 आहे आणि 5 मध्ये 2 आहे. ओके चला क्वेश्चन 4 काय दिलेला आहे. क्वेश्चन 4 सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 2 म्हटलेलं आहे. ओके चला क्वेश्चन 4 याचा फर्स्ट काय दिलेलं आहे बघा. अ टँक कॅन बी फिल्ड अप बाय 2 टॅप्स इन 6 hours. काय म्हटलेलं रे एक टाकी 2 नळांनी 6 तासात भरते. आणि पुढे काय म्हटलंय द स्मॉलर टॅप अलोन टेक्स 5 hours मोर दॅन द बिगर टॅप अलोन. काय म्हटलेलं आहे छोट्या नळाला 5 तास जास्त लागतायत कोणापेक्षा मोठ्यापेक्षा. मग आता मोठ्याचा आपल्याला हवर्स माहितीये का रे नाही. मग लिहा बिगर टँक a bigger a bigger tap requires काय रे requires x hours to fill the tank. कारण त्याचं माहिती नाही ना आपल्याला. तर काय घेतलं आपण हवर्स एक्स घेतले. काय घेतले एक्स घेतले म्हणजे तो टोटल टँक एकटा कशा किती तासात भरतोय एक्स तासात. बरोबर आहे कळालं. ओके देअरफॉर मग स्मॉलर टँकचे किती लागतील रे. स्मॉलर टँकला किती वेळ लागेल पहिल्यापेक्षा 5 तास जास्त लागताय ना म्हणून x+5. स्मॉलर टँकला किती लागतील x+5. जर बिगर टँकला x हवर्स लागत असतील तर स्मॉलर टँक्सला किती लागतील x+5. लिहा स्मॉलर टँक रिक्वायर्स काय x+5 हवर्स टू फिल द टँक. असं लिहा रिक्वायर्स हे वर्ड मध्ये लिहून टाकायचं रिक्वायर्स x+5 hours to fill the tank. x+5 hours to fill the tank. ओके मित्रांनो काही डाऊट. मग बघा मित्रांनो आता इथे काय करायचं एका तासाचं काम काढून घ्यायचं. बघा जर एक टाकी भरायला 6 तास लावत असेल लक्षात घ्या तर तो एका तासाला किती भरेल रे 1/6 भरेल. लक्षात ठेवा कळालं का. जर टोटल 6 तासात भरतोय तर एका तासाला किती भरेल तो 1/6. लक्षात ठेवा कळालं समजलं. ओके काय सांगितलं मी जर तुम्ही एक काम 10 तासात करताय तर तुम्ही एका तासाला किती काम करतायत 1/10. लक्षात ठेवा. तसंच मग इथे बघा ओके मग एका तासाला फॉर 1 hour इथे लिहायचा फॉर 1 hour बिगर टॅप किती टाकी भरेल फॉर काय बिगर टॅप किती भरेल 1/x भरेल 1/x पार्ट भरेल. आणि स्मॉलर टॅप किती भरेल रे स्मॉलर टॅप किती भरेल 1/x+5. कारण तो पूर्ण टाकी x+5 hours मध्ये भरतोय ना तर एका तासाला ती किती भरते 1/x. सेम स्मॉलर टॅप 1/x+5. आता अकॉर्डिंग टू कंडिशन असं लिहायचं अकॉर्डिंग टू कंडिशन. बघा मित्रांनो टोटल ते दोघं मिळून 6 तासात भरताय ना मग इथे एका तासासाठी काय येईल एका तासासाठी 1/6 येईल. कारण टोटल 6 तासात भरताय तर एका तासाला किती भरतील रे ते 1/6 भरतील. मग बघा कसं येईल एका तासाचं एक आहे 1/x दुसऱ्याचं काय 1/x+5 इक्वल टू 1/6. टोटल 6 तासात भरताय तर ते एका तासाला किती भरतील रे 1/6 भरतील. कळालं का. हे मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय 1 ने याला मल्टिप्लाय केल्यावर तेच राहील x+5 प्लस 1 ने याला मल्टिप्लाय केल्यावर x अपॉन x इंटू x+5 इक्वल टू काय रे 1/6. x+x किती होतील मित्रांनो 2x काय होईल 2x
2x प्लस 5 अपॉन हे मल्टिप्लाय केलं तर काय येईल एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू 1/6. हे काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 ने मल्टिप्लाय केल्यावर तेच राहणार आहे इक्वल टू 12x प्लस 30. हे मायनस होईल देअरफॉर 5x मायनस 12x किती रे मायनस 7x आणि प्लस 30 इकडे येताना मायनस 30 इक्वल टू 0. काही डाऊट? ओके. आता मित्रांनो 30चे असे फॅक्टर पाहिजे की त्यांचा 7 आलं पाहिजे. बघा 10 3 30 होतात बरोबर आहे का मायनस 30 ना इथं मायनस 30 घ्यायचं मग हे क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवता येतात ना तुम्हाला आता 10 3 किती रे 30 आणि मायनस 7 पाहिजे म्हणजे 10 ला मायनस साइन द्यावं लागेल मायनस 10 प्लस 7 सॉरी मायनस 10 प्लस 3 किती रे मायनस 7 बरोबर आहे का मायनस 10 प्लस 3 मायनस 7 मग काय येईल इथं देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इक्वल टू 0. बरोबर आहे काही डाऊट? चला काय कॉमन निघेल इथून एक्स कॉमन निघेल तर काय येईल रे एक्स इंटू एक्स मायनस 10 हा सेम ब्रॅकेट इथं आला पाहिजे एक्स मायनस 10 तर इथं काय कॉमन काढावं लागेल प्लस 3 कॉमन काढावं लागेल इक्वल टू 0. तर काय येतील रे देअरफॉर एक्स मायनस 10 आर एक्स प्लस 3 इक्वल टू 0. तर हा मायनस 10 इकडे येताना प्लस 10 होईल देअरफॉर एक्स इज इक्वल टू 10 और हा प्लस 3 इकडे येताना मायनस 3. तर एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह चालेल का रे नाही एक्स ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह ठेवावं लागेल देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येईल 10. एक्स काय होते हावर्स होते ना हावर्स कधी निगेटिव्ह असता का नाही समजलं का इथे लिहून टाकायचं बट एक्स इज नॉट इक्वल टू मायनस 3 देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय 10 10च होतं ना प्लस 10 होतं ना एक प्लस 10 होता आणि एक मायनस 3 होता ना हा यस निगेटिव्ह चालेल का नाही कळालं काही डाऊट समजलं मग एक्स काय होतं रे आपलं काय होतं बिगर टॅप रिक्वायर्स एक्स अवर्स म्हणजे मोठा नळ किती तासात भरतोय टाकी 10 तासात तर आपल्याला काय विचारलं होतं फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय ईच टॅप मग बिगर टॅप रिक्वायर्स एक्स अवर्स आणि स्मॉलर टॅप रिक्वायर्स एक्स प्लस 5 अवर्स होतं मग लिहून टाका देअरफॉर बिगर टॅप काय होतं एक्स अवर्स होतं एक्स इज इक्वल टू काय 10 आहे आणि स्मॉलर टॅप काय होतं स्मॉलर टॅप एक्स प्लस 5 होतं एक्स किती 10 10 प्लस 5 किती 15 अवर्स 10 अवर्स रिक्वायर टू फिल द टँक हे असं लिहून टाकायचं आपलं टू फिल द टँक आणि हे सेम 15 अवर्स रिक्वायर्ड टू फिल द टँक समजलं मित्रांनो इथे काय तासाचं काढून घ्यायचं कायम लक्षात ठेवा एका तासाचा फॉर 1 अवर जर टोटल एक्स तासात भरतोय तर एका तासाला तो 1/x भरेल सेम मोठा न छोटा न एक एक्स प्लस 5 टोटल टाकी भरतोय तर एका तासाला 1/x प्लस 5 भरेल दोघं मिळून टोटल 6 तासात भरत होते तर एका तासाला किती भरेल 1/6 त्याच्यावरून एक क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवलं आपण समजलं का काही डाऊट याच्यात ओके चला जायचं पुढे आता इथे काय रे पाय डायग्राम काढायचंय 4:2 चला हे स्क्रीनशॉट काढून घ्या तर चला 4:2 झाले स्क्रीनशॉट काढून झालं का जायचं पुढे मित्रांनो चला 4:2 काय रे इन अ ट्री प्लांटेशन प्रोग्राम आता इथं बघा काय स्टँडर्ड आहे आणि नंबर ऑफ ट्रीज आहे आणि मेजर ऑफ सेंट्रल अँगल लागेल बघा स्टँडर्ड पाय चार्ट काढायचा आहे ना आपल्याला स्टँडर्ड नंबर ऑफ ट्रीज ओके
मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल. ओके, चला स्टँडर्ड काय रे, फिफ्थ ते 10 ते फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, एट, नाईन्थ आणि 10th. काय नंबर ऑफ ट्रीज किती रे, 40, 50, 75, 50, 70 आणि 75. इथं टोटल घ्यायचे, टोटल. चला टोटल किती करा, काउंट करा. 5 + 5 10, कॅरीला 1, 1 + 7 8, 8 + 7 15, 20, 27, 32 आणि 36, म्हणजे टोटल किती रे, 360. ओके, मग आता प्रत्येकाचा सेंट्रल अँगल कसा काढायचा बघा, याचा काढायचा ना, हा 40 घ्यायचा, खाली टोटल घ्यायचं, टोटल किती 360 इंटू डिग्री मध्ये काढायचं ना, इंटू 360 डिग्री करायचं, कारण टोटल सर्कलची डिग्री किती असते, 360. कळालं का, इक्वल टू सेम याचा किती रे, 50, 50 अपॉन खाली खाली टोटल, टोटल किती 360 इंटू डिग्री मध्ये, कायम जेव्हा आपण डिग्री मध्ये काढायचं असेल तेव्हा इंटू 360 डिग्री काढायचं. कळालं का, सेम हे काही 75 अपॉन 360, ओके, इंटू 360 डिग्री, लक्षात ठेवा. कळालं का, सेम याचं 50 अपॉन 360, 50 अपॉन 360 इंटू 360 डिग्री. कळालं का, ओके. सेम हे 70 अपॉन 360 इंटू 360 डिग्री. सेम हे काही 75 अपॉन 360 इंटू 360 डिग्री. आता इथे 360 कॅन्सल होत आहे, म्हणजे 40 डिग्री पहिल्याचं, दुसऱ्याचा 50 डिग्री, तिसऱ्याचा 75 डिग्री, चौथ्याचा 50 डिग्री. हे 360 कॅन्सल होते ना, डायरेक्ट 70 डिग्री आणि हे 75 डिग्री. इथं खाली टोटल सगळ्या डिग्रीचे ऍडिशन करायचे, सगळ्या डिग्रीचे ऍडिशन किती येईल, 360 डिग्री, लक्षात ठेवा. कळालं, काही डाऊट, समजलाय. आता इथे आपल्याला पाय चार्ट काढायचा मित्रांनो. मग पाय चार्ट काय रे, सर्कल लागतं, एका रेडियसचं सर्कल घ्यायचं. ओके, ठीक आहे, जास्त मोठं पण नाही काढायचं, जास्त छोटं पण नाही. कळालं का, मग आता इथे एक रेडियस, मग आता तुम्हाला माहिती असेल काय रे, मी या रेडियसचं काय सर्कल काढलं, मग प्रोट्रॅक्टरचा युज करून तुम्ही काय ते अँगल काढायचे. मग मला इथं अंदाजे, माझ्याकडे काही हे नाही, मग मी अंदाजे घेतो. ओके, किती रे, पहिलं किती 40 डिग्री, पहिलं किती आहे 40 डिग्री. कसं येईल बघा 40 डिग्री, हे टोटल असा एक भाग 45 असतो, अर्धा त्याच्यात थोडासा छोटा येईल, बरोबर आहे 40 डिग्री. ओके, काही डाऊट, जायचं पुढे. पहिला 40 डिग्री, दुसरं किती आहे 50, नंतर 75, परत 50. म्हणजे तुमच्याकडे प्रोट्रॅक्टर असेल ना, तुम्ही काढणार ते.
45 इथून 45 50 अप्रॉक्सिमेट कुठेतरी येईल असं समजा असं कुठेतरी येईल ते. ओके नंतर 75 हे मला आता माझ्याकडे नाही ना मग मला ते अंदाजे काढावं लागेल. परत किती 75 नंतर 50 70 आणि 75 मग हे अंदाजे 50 70 आणि 75 हे अंदाजे मी घेतलंय हे मी अंदाजे घेतलंय मित्रांनो कारण माझ्याकडे प्रोट्रॅक्टर आहे का नाही तुम्ही तुमच्याकडे प्रोट्रॅक्टर असणार आहे मग तुम्ही ते व्यवस्थित काढा कळालं का चला मग हे मी लिहून टाकतो 40 50 75 40 50 75 40 डिग्री 50 डिग्री 75 डिग्री ओके हे काय होतं 50 70 आणि 75 50 70 75 मी अंदाजे काढले हा मित्रांनो ओके कळालं आता मी अंदाजे काढले मी बघा हा 75 एवढा ना हा एवढाच आला सर मग हे दोघं छोटे कस हे मी अंदाजे घेतलं तुम्ही प्रोट्रॅक्टर नाही घ्या समजलं कळालं असा हे पाय चार्ट काढायचा असतो मित्रांनो काही डाऊट ओके समजलंय चला जायचं पुढे येईल मग पाय चार्ट वाला हा टेबल ड्रॉ करून घ्यायचा चला पुढचं काय थर्ड देर आर 37 टर्म्स इन एन एपी चला द सम ऑफ 3 टर्म्स प्लेस एक्झॅक्टली ऍट द मिडल 225 दिले आणि सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429 ठीक आहे सोडूया झालंय का स्क्रीनशॉट तर आता काय क्वेश्चन 4चा 3 राहिला आणि क्वेश्चन 5 राहिला ओनली ओके चल हळूहळू ते पण कम्प्लीट करूया आपण थर्ड काय सांगितलंय रे देर आर 37 टर्म्स इन एन एपी मग काय येईल रे रिक्वायर्ड एपी काय बी ए किंवा लेट एपीबी लेट एपी बी पहिली टर्म काय असतं रे ए असते दुसरी टर्म ए प्लस डी असते तिसरी टर्म ए प्लस 2D असते डॅश 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 असं कुठपर्यंत रे 37 आहे म्हटलं म्हणून ए प्लस 37D बरोबर आहे का काय डाऊट ओके चला मिडल टर्म कशी काढतो रे आपण मिडल टर्म लेट n इज इक्वल टू n इज इक्वल टू किती इथं 37 आहे मिडल टर्म मिडल मोस्ट टर्म कसे काढतो n प्लस 1/2 लक्षात ठेवा ओके n किती रे 37 प्लस 1/2 म्हणजे किती रे 38/2 किती 90 आता इथं 3 टर्म्स म्हटलेल्या आहेत बघा ओके मग 3 बघा ही जी आली ना त्याच्या एक आधीची घ्यायची आणि एक नंतरची घ्यायची लक्षात ठेवा देअरफॉर मिडल मोस्ट टर्म्स आर लक्षात ठेवा मिडल मोस्ट टर्म्स आर काय रे याच्या आधीची काय एक 18 3 ही 19 जशी तशी आणि एक नंतरची म्हणजे इथं काय मिडल टर्म कोणते असणार 18 19 अँड 20 अकॉर्डिंग टू कंडिशन म्हणजे जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे काय क्वेश्चन मध्ये दिलेलं त्यांची सम T18 प्लस T19 प्लस T20 यांची सम किती दिलेली मित्रांनो इथं सम इज 225 किती दिलेली 25 चला टर्म काढण्याचा फॉर्म्युला काय ए प्लस एन मायनस 1 इंटू डी जर इथं एन 18 आहे तर एन मायनस 1 म्हणजे किती रे 17 इंटू डी सेम आहे हे कसं येईल ए प्लस 18D बरोबर आहे का हे कसं येईल ए प्लस 19D टर्मचा फॉर्म्युला काय टर्म टी इज इक्वल टू काय ए प्लस एन मायनस 1 इंटू डी बरोबर आहे ना एन किती होता इथं 18 मायनस 1 किती 17 म्हणून इथं 17 आहे इथं 19 म्हणून मायनस 1 18 इथं 20 मायनस 1 19 कळालं का ओके इक्वल टू 225 म्हटलं मेन्शन करून टाकायचं Tn इज इक्वल टू काय ए प्लस एन मायनस 1 इंटू डी बरोबर आहे टर्म काढण्याचा कळालं
चला ए किती रे 3a प्लस 17 प्लस 18 प्लस 19 किती होतात 18 17 35 आणि 19 54d 54d इक्वल टू 225 3 ने डिवाइड होत आहे 3 ने डिवाइड करून टाका तर काय येईल a प्लस 3 ने डिवाइड केल्यावर 18 3 ने डिवाइड केल्यावर 3 7 1 जार आणि 3 5 जार ओके याला इक्वेशन 1 दिलं काय दिलं इक्वेशन 1 काय केलं रे इथं 3 ने डिवाइड केलं 3 ने डिवाइड होत होतं ना म्हणून 3 ने डिवाइड करून टाकलं हे झालं आपलं इक्वेशन 1 कळालं आता बघा सेकंड कंडिशन काय रे सम ऑफ लास्ट 3 टर्म्स टोटल टर्म किती रे 37 मग लास्ट 3 टर्म्स किती येईल 35 36 37 ओके अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन बघा अकॉर्डिंग टू काय रे सेकंड कंडिशन अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन ओके कंडिशन तुम्ही पूर्ण शब्द लिहायचा एक्झाम मध्ये शॉर्ट नाही लिहायचा अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय रे लास्ट 3 टर्म्स कोणत्या लास्ट 3 टर्म्स 37 टोटल होते ना 35 36 37 यांचे सम 429 दिलेले ओके बघा T35 प्लस T36 प्लस T37 याची सम किती रे 429 ओके चला T35 कसं येईल रे A प्लस 34D आता सांगायची गरज नाही ना हे कसं येईल A प्लस 35D आणि हे कसं येईल A प्लस 36D इक्वल टू किती 429 A प्लस A किती 3A चला यांची ऍडिशन करा 90 96 100 105 105D इक्वल टू 429 डिवाइड बाय 3 काय डिवाइड बाय 3 ने डिवाइड केल्यावर काय येईल A प्लस 3 त्रिक 9 3 5 15 बरोबर आहे का 3 1 3 3 चौक 12 3 त्रिक 9 3 ने डिवाइड केलं याला 2 दिलं सॉल्विंग इक्वेशन 1 and 2 काय रे सॉल्विंग 1 and 2 चला एक नंबर काय होतं इक्वेशन हे इक्वेशन सोडवता येतं ना तुम्हाला काय A प्लस 18D 75 आहे A प्लस 18D किती 75 आहे ओके आणि हा काय A प्लस 35D 143 काय रे आता इथे दोघांचा साइन प्लस आहे आता सगळ्यात आधी सॉल्व्ह करण्यासाठी कोइफिशियंट सेम पाहिजे मग ए कोइफिशियंट सेम आहे ना 1 1 मग आता कॅन्सल होण्यासाठी एक प्लस पाहिजे आणि एक मायनस पाहिजे मग काय रे जे छोट इथं हा 143 मोठा नंबर आहे आणि 75 छोटा आहे काय रे साइन चेंज करण्यासाठी दोघांचं साइन जेव्हा सेम असेल तर सबट्रॅक्ट करतो काय करतो सबट्रॅक्ट मग बघा सबट्रॅक्ट 2 फ्रॉम 1 कारण काय नाही 1 सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 कारण 2 मोठा आहे ना आणि 1 छोटा आहे 75 छोटा आहे ना मग एकाला दोनामधून सबट्रॅक्ट करावं लागेल मग ते लिहून घ्या बघा एक काय रे पहिले 2 सबट्रॅक्ट करा मोठा जो आहे तो आधी लिहून घ्यायचा मोठ्यातून छोटा सबट्रॅक्ट करतो ना बरोबर आहे का बोला मोठ्यातून छोटा सबट्रॅक्ट करतो आणि सबट्रॅक्ट करताना काय साइन चेंज करायचं सेकंड इक्वेशनचं साइन काय करायचं चेंज मग काय रे हे प्लसचा मायनस प्लसचा मायनस कळालं का सायमल्टेनियस इक्वेशन येतं ना तुम्हाला प्लस ए मायनस ए कॅन्सल 35D मायनस 18D किती रे 17D 143 मायनस 75 किती होतात 68 होता तर D इज इक्वल टू काय येईल 68/70 म्हणजेच किती 4 D ची व्हॅल्यू काय आली रे 4 therefore D इज इक्वल टू काय 4 D ची व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये टाका त्याच्यावरून A ची व्हॅल्यू काढा 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये टाका कशातही टाका ओके 1 मध्ये टाकूया काय सबस्टिट्यूट D इक्वल टू 4 इन 1 तर काय येईल रे therefore A प्लस 18D D किती 4 इक्वल टू 75 18 4 जार किती होतील रे 72 हा प्लस 72 इकडे येताना काय होईल मायनस तर काय येईल A इज इक्वल टू 75 मायनस 72 किती होतील 3 होतील A ची व्हॅल्यू काय आली 3 आली काही डाऊट मित्रांनो समजलंय सगळ्यांना ओके A ची व्हॅल्यू काय आली 3 आली कळालं आता आपल्याला काय विचारलं होतं रे फर्स्ट 3 टर्म्स विचारलं होतं काय विचारलं होतं फर्स्ट 3 टर्म्स राइट द एपी विचारलंय डायरेक्ट ओके मग एपी काय रे देअरफॉर रिक्वायर्ड एपी ए प्लस डी ए प्लस 2D लिहा
देअरफॉर काय रे, रिक्वायर्ड एपी किंवा आधी व्हॅल्यू काढून घ्यायच्या. ए काय आपला, ए इक्वल टू काय 3, नंतर ए प्लस डी. ओके, डी किती 4, 3 प्लस 4 7, ए प्लस 2D बरोबर आहे का. 3 प्लस डी किती आपला 4, 4 2 जार 8, 8 प्लस 3 11. मग हे पहिले 3 टर्म पर्यंत लिहायचं. देअरफॉर रिक्वायर्ड एपी बी काय रे 3, 7, 11, डॅश डॅश. काही डाऊट समजलाय. टिल 37D पर्यंत डॅश डॅश असा शेवटची टर्म काढून घेऊ. ए प्लस 37D बरोबर आहे का. डी किती रे 4, 37 इंटू 4 किती होतात. चल 37 इंटू 4, 1 चोक 120, 7 चोक 28 म्हणजे किती 148. आणि हा डी ए किती 3 किती होता 151. म्हणजे शेवटची टर्म किती आली 151. समजलं. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 4 होता मित्रांनो. काही डाऊट. ओके, आता राहिला क्वेश्चन 5. कॅल्क्युलेट मोड आहे आणि सेकंड काय सम ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर दिलेला, फाइंड द नंबर. कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर म्हटलंय. ओके, चला याचा स्क्रीनशॉट काढला का तुम्ही, काढून घ्या. झालंय. शेवटचं राहिलं मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन 5. त्याच्यात फर्स्ट कॅल्क्युलेट काय रे मोड फाइंड आउट करायचं आहे. मग बघा मित्रांनो, पहिला काय असतो रे, क्लास असतो. नंबर ऑफ ऍबसेंट डेज आहे इथं क्लास. काय रे नंबर ऑफ ऍबसेंट डेज, नंबर ऑफ ऍबसेंट डेज. ओके, पहिला क्लासचा टेबल आणि दुसरा नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. दुसरी काय असतं टेबल फ्रिक्वेन्सीचा असतो. ओके, काय इथं नंबर ऑफ स्टुडंट्स ते ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचं. नंबर ऑफ स्टुडंट्स बघा काय क्लास 0 to 10, 10 to 20, 20 to 30 आणि 30 to 40. ठीक आहे, चला. फ्रिक्वेन्सी काय नंबर ऑफ स्टुडंट्स 30, 90, 50 आणि 40. ओके, मोड मध्ये हे दोनच कॉलम येतात मित्रांनो. कळालं. सगळ्यात आधी मॉडेल क्लास काढावा लागतो आपल्याला मित्रांनो. मॉडेल क्लास काय असतो रे, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असतो ना तो मॉडेल क्लास असतो. लक्षात ठेवा, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते तो काय असतो आपला मॉडेल क्लास असतो. मॉडेल क्लास मित्रांनो बघा काय करायचं, कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे बघा
फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आहे 90, मग हा काय असणार आपला मॉडेल क्लास, त्याला पेन्सिलने असं बॉक्स करायचं. कळालं का? ते सगळ्यात आधी काय करायचं, मॉडेल क्लास काढायचा. काय काढायचा? मॉडेल क्लास. मॉडेल क्लास म्हणजे काय बोला, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते तो मॉडेल क्लास. मॉडेल क्लास याचा अर्थ काय होतो रे, बघा जसं मीडियन मध्ये पण मीडियन क्लास काढतो, आठवतं का रे मीडियन क्लास कसा काढतो आपण, n/2. n म्हणजे काय, टोटल फ्रिक्वेन्सी अपॉन 2. आठवतं का? हे का काढतो म्हणजे इथून आपल्याला समजतं की मोड कशात येणार आहे. आता बघा मॉडेल क्लास काय आला इथं, 10 to 20 आला ना, म्हणजे आपला जो फायनल आन्सर मोड जो असणार आहे तो 10 to 20 मध्येच येणार आहे. याचा अर्थ तो होतो. कळालं का? हा आपला काय मॉडेल क्लास. समजलं का? मॉडेल क्लास कसा काढायचा, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते ना तो मॉडेल क्लास असतो. मग आता इथे मित्रांनो बघा, आपला जो मोडचा फायनल फॉर्म्युला आहे, मोड फाइंड आउट करायचा, तो फॉर्म्युला काय रे, मोड इज इक्वल टू, बघा फॉर्म्युला काय, एल प्लस, बघा F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. लक्षात ठेवा काय फॉर्म्युला, एल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू एच. कसं लक्षात ठेवायचं रे, हा जसाचे तसा आहे बघा, फक्त F1 ला 2 ने मल्टिप्लाय आणि इथं एक्स्ट्रा कोण आहे, F2 पण आहे, असं लक्षात ठेवायचं. एल म्हणजे काय रे, लोअर क्लास लिमिट. ओके, मग या व्हॅल्यू आपण इथे लिहून घेऊया. ओके बघा, एल म्हणजे काय, लोअर क्लास लिमिट. बघा मग आता इथं ठीक आहे. बघा एल म्हणजे काय, आता ह्या व्हॅल्यू आपण इथे लिहून घ्यायच्या आधी. एल म्हणजे काय, जो मॉडेल क्लास आहे त्याचा लोअर लिमिट. मॉडेल क्लास कोणता आहे आपला, हा, त्याचा लोअर लिमिट किती, 10. म्हणजे एल ची व्हॅल्यू काय झाली तर 10 झाली. लक्षात ठेवा. F1 आता बघा, हा सिक्वेन्स जो मॉडेल क्लास असतो ना मित्रांनो, त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती F1 असते. ती काय असते, F1 असते. लक्षात ठेवा. त्याच्या आधी F0 आणि त्याच्यानंतर F2, म्हणजे हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, F0 F1 F2. कळालं का? चला व्हॅल्यू लिहून घ्या. F0 किती रे इथं, F0 30, F1 किती 90, F2 किती आहे 50. ओके, आणि H म्हणजे काय रे, जो आपला मॉडेल क्लास आहे त्या क्लासचा डिफरन्स 20 मायनस 10 किती होता, 10 होता, म्हणजे H किती 10. चला या व्हॅल्यू इथं टाका. चला इक्वल टू काय बघा इथे, इथे दिसेल ना तुम्हाला, एल. एल काय रे, 10 प्लस ब्रॅकेट मध्ये F1 मायनस F0. F1 किती बघा 90, 90 मायनस F0. F0 किती रे 30 अपॉन 2F1. 2 इंटू 90 किती होतात, 180 होतात. म्हणून इथं काय येईल 180 मायनस, बघा मी याला वाटल्यास थोडं वरती घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल क्लिअर. 180 मायनस F0. F0 किती 30 इंटू F2. F2 किती रे 50 इंटू एच. एच किती 10. सगळ्यात आधी आपण बोर्ड मास्टरनुसार ब्रॅकेट सोडवतो. मग काय येईल, 90 मायनस 30 60. हे किती मायनस आहे इथं, इंटू लिहिलं गेलं, मायनस आहे ना मध्ये, मायनस किती F2 किती होता 50. ओके चला काय लिहिले, 180 मायनस 30 किती रे 150, आणि 150 मधून अजून 50 गेले 100. बरोबर आहे का, इंटू 10. हा एक झिरो, हा एक झिरो कॅन्सल, हा एक झिरो, हा एक झिरो कॅन्सल. इथे काय उरला 6 उरला, फक्त काय उरला 6. ओके, देअर फोरलिया मोड इज इक्वल टू काय रे, आधीचं 10 जसाचे तसं, आणि इथं फक्त काय उरलंय बघा 6 उरलंय. काय उरलंय 6. 10 प्लस 6 किती होता 16. फायनल मोड किती आला आपला 16. बघा हा जो 16 आहे 10 to 20 मध्ये येतो का, सांगितलं होतं ना मी सुरुवातीला. हा मॉडेल क्लास म्हणजेच काय, जे फायनल आन्सर जे ते काय या क्लासमध्येच आलं पाहिजे. 16 10 to 20 मध्येच येतो ना, कळालं, म्हणजे आपला आन्सर काय करेक्ट आहे असं क्रॉस चेक करून घ्यायचं. समजलं. याचा मोड काय आला रे 16. काय आला 16. समजलं. काही डाऊट, सोपं होता एकदम. काय होतं मित्रांनो, सोपं होता, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. काही डाऊट याच्यात. चला आता राहिलाय एकच क्वेश्चन राहिलाय. काय, द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. चला झाले का, स्क्रीनशॉट काढला का.
एकच राहिला आता सेकंड नंबरचा. चला. चला क्वेश्चन 5 चा सेकंड. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्स. आता इथे इव्हन नंबर, पहिला इव्हन नंबर काय लेट फर्स्ट इव्हन नंबर बी एक्स. पहिला इव्हन नंबर काय घ्यावा लागेल, इथं एक्स घ्यावा लागेल. अँड सेकंड इव्हन नंबर कॉन्सिक्युटिव्ह म्हटलेले ना, काही इव्हन नंबर 2 ने ऍड होतात ना, म्हणून एक्स प्लस 2. बरोबर आहे का? चला अकॉर्डिंग टू कंडिशन काय म्हटलेलं आहे बघा. अकॉर्डिंग टू कंडिशन काय रे कंडिशन, अकॉर्डिंग टू कंडिशन काय स्क्वेअर्सची सम म्हटलेली. मग यांचा स्क्वेअर काय, पहिल्याचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर म्हटलेला आहे ना, आणि त्यांची सम किती दिलेली रे 244. येईल का सम? ओके. चला हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार सोडवावं लागेल. कधी पण ब्रॅकेट स्क्वेअर असेल दोन टर्म त्याचा स्क्वेअर, तर ते फॉर्म्युला वापरायचा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि एक ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. इथं प्लस आहे म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार काय येईल, ए स्क्वेअर, ए कोण एक्स, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2ab, 2 2 जार 4, 4x प्लस बी स्क्वेअर, बी कोण आहे 2, 2 चा स्क्वेअर 4. येईल का रे असं? काही डाऊट? इक्वल टू 244. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर प्लस 4x हा प्लस 244 इकडे येताना मायनस होईल. तर 4 मायनस 244 किती, मायनस 240 इक्वल टू 0. 2 ने डिवाइड होत आहे, बरोबर आहे का? डिवाइड बाय 2 तर काय रे, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इक्वल टू 0. चला क्वाड्रॅटिक आहे, फॅक्टर पाडा. मायनस 120 चे फॅक्टर 2 भेटलं पाहिजे. 12 10 चा 120 आणि प्लस 2 म्हणजे 10 ला मायनस साइन द्यावं लागेल. मग काय रे, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इक्वल टू 0. काय कॉमन निघेल इथून, एक्स कॉमन निघेल, तर काय राहील एक्स प्लस 12. हा सेम ब्रॅकेट इकडे आला पाहिजे एक्स प्लस 12. तर इथून काय कॉमन काढावं लागेल, मायनस 10 इक्वल टू 0. काही डाऊट? चला मग काय येतील हे दोन. देअरफॉर काय येईल रे, एक्स प्लस 12 इंटू एक्स मायनस 10 इक्वल टू 0. बरोबर आहे का? काही डाऊट? चला दोन फॅक्टर काय येईल, देअरफॉर एक्स प्लस 12 इक्वल टू 0 और एक्स मायनस 10 इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 12 और एक्स इज इक्वल टू 10. पण मायनस 12 चालेल का रे, नाही. एक्स का इव्हन नंबर 2 पासून सुरू होतात ना, निगेटिव्ह असतात का, नाही. मग हा चालेल का, नाही. ओके. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय 10. फर्स्ट इव्हन नंबर काय होता, एक्स होता. ओके कळलं. आणि सेकंड इव्हन नंबर एक्स प्लस 2. व्हॅल्यू टाका, लिहून टाका हे फायनल. पुढे लिहू का वाटल्यास मी, काहीतच लिहू का इथं, नाही तर पुढे लिहितो. देअरफॉर काय रे, फर्स्ट इव्हन नंबर काय होता आपला, एक्स होता, आणि एक्स ची व्हॅल्यू काय आली 10. अँड सेकंड इव्हन नंबर काय होता आपला, एक्स प्लस 2 होता. एक्स काय 10, 10 प्लस 2 12. झालं. समजलं? सोपं होतं मित्रांनो, एकदम सोपं होतं. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण पेपर काय केलेला आहे, डिटेलमध्ये सॉल्व्ह केलेला आहे मित्रांनो. कळालं? ज्यांचे सर्व आन्सर करेक्ट आहे त्यांचा अभ्यास खूप छान झालाय, आणि ज्यांचा एक क्वेश्चन किंवा 2 क्वेश्चन चुकले असतील तर त्यांनी घाबरून जाऊ नका. प्रॅक्टिस करा. काय करा, प्रॅक्टिस. कळालं? ओके. तर मित्रांनो आवडले असतील दोघं सेशन बघा, जर कोणी बघितले नसतील दोघं सेशनला दमदार लाईक करा. मला कुठली कमेंट आवडते सांगा, लय भारी कमेंट होऊन जाऊ द्या. आणि आपल्या ह्या ज्ञानगंगा एज्युकेशनला काय करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. कोणाला ज्ञानगंगा एज्युकेशन बद्दल जर माहिती घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती काय करायचं मित्रांनो, कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट.